नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय. मोर्चाला परवानगी नसल्यानं मोर्चा पुण्यात अडवण्यात आला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असल्याचं कळतंय आणि आता विना परवानगी मोर्चा काढल्याच्या कारणावरून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अभिजित, काय माहिती याबद्दल? विशाल, पुण्यातून मुंबईला जो मोर्चा युवक काँग्रेसचा निघालेला होता त्या मोर्चाला आता पुणे पोलिसांनी जी आहे ते पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर असणाऱ्या भावे चौकात अडवलेलं पाहायला मिळते. खरं तर कुठलीही परवानगी या मोर्चाची युवक काँग्रेसकडून काढण्यात आली नव्हती, पण पुण्यातून मुंबईला पायी मोर्चा जो आहे तो विधान भवनावर या कार्यकर्त्यांकडून काढणार होता. आणि दृश्य आपण पाहतोय की धरपकड कार्यकर्त्यांची सुरू आहे. जो मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता त्या मोर्चाला आता पुण्यात अडवण्यात आलेला आहे आणि पुणे पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जंगली महाराज रस्त्यावर. खरं तर पुण्यातील लाल महालात एक छोटेखानी सभा घेऊन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती आणि तो मोर्चा तसाच पुढे मार्गे महानगरपालिकेपासून पुढे जंगली महाराज रोडवरनं पुढे जाणार होता. पण आता जंगली महाराज रस्त्याच्या अलीकडेच या मोर्चाला अडवण्यात आलेलं आहे. मुंबईला जाण्यासाठी या मोर्चेकऱ्यांना युथ काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना कुठलीही परवानगी खरं तर पोलिसांकडून देण्यात आली नव्हती. युवकांचा बेरोजगार असेल किंवा महिला ज्या असुरक्षित आहेत खरं तर महाराष्ट्रात, त्याच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात खरं तर हा आवाज उठवण्यासाठी पुणे ते मुंबई पदयात्रा काढत परवा दिवशी विधानसभेला जो आहे तो घेराव घालण्याचा युवक काँग्रेसचा मानस होता. पण या मोर्चाला या पदयात्रेला कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती आणि कुणाल राऊत जे प्रदेश अध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे, त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली माहिती मिळते. खरं तर कुणाल राऊत मोर्चात आणि पदयात्रेत सहभागी झाले होते. ते हातात बेड्या घालून ते दृश्य देखील आपण बघितले होते. जी सभा सुरू होते तिथं हातात आणि पायाला बेड्या बांधून कुणाल राऊत जे आहेत ते या मोर्चासाठी या पदयात्रेसाठी पोहोचलेले होते आणि पुण्यातील लाल महालातून या पदयात्रेला काही वेळापूर्वी सुरुवात झाली होती. पण पुणे पोलिसांनी दुपारपासून या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता की मुंबई आणि पुणे दोन्ही पोलिसांची परवानगी तुमच्या मोर्चाला नाहीये. पण हे कार्यकर्ते मात्र जे आहेत ते ठाम होते आणि त्यांनी पदयात्रा सुरू केली होती. पण ही पदयात्रा आता पुण्यातच अवघ्या 1 तासात पुणे पोलिसांकडून रोखण्यात आलेली आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात जे आहे ते पुणे पोलिसांनी घेतलेलं पाहायला मिळतंय आणि जो मोर्चा मुंबई विधानसभेवर धडकणार होता तो मात्र आता पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच थांबवण्यात आलाय. विशाल, यामध्ये काय नेमक्या मागण्या होत्या, ज्या मागण्यांना घेऊन पुणे ते मुंबई पदयात्रा या कार्यकर्त्यांनी काढली होती? नक्कीच आपण पाहतो की विशाल, जी मुख्य मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली होती ते राज्यात वाढत असणारी बेरोजगारी हा मुद्दा घेऊन खरं तर हा मोर्चा निघालेला होता. तरुणांना राज्य सरकारकडून कुठल्याही नोकरीची हमी दिली जात नाहीये आणि केवळ राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे ही बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसापासून केला जात होता. आणि युवक काँग्रेसकडून या रोजगाराच्या विरोधात किंवा जे नोकरीच्या संध्यात राज्य सरकार उपलब्ध करून देत नाहीये यासाठी हा आक्रोश मोर्चा खरं तर पुण्यातून निघाला होता. दुसरी जी महत्वाची मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली होती ती मागणी अशी होती की ज्या काही मागण्यांना घेऊन हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आल्याचा आपण बघतोय आणि या मोर्चाला परवानगी नसल्या कारणाने हा मोर्चा जो आहे तो पुण्यामध्येच अडवण्यात आलाय. धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल. चला मंडळी, आता पाहूया आजच्या दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड ज्याबद्दल मोठी चर्चा आहे. नाना पटोलेंनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नवी ऑफर दिल्यानं राज्यात महाविकास आघाडीच्या नव्या राजकीय प्रयोगाच्या चर्चेला उधाण आलंय. 2019 सालच्या राजकीय भूकंपानंतर सत्तेच्या सारीपाठावर फासे कसे पडले, कधी कसे पडतील याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येणार नाही. खरं तर आत्ताच कुठं राज्यात महायुतीचं सरकार आलंय आणि हे सरकार स्थिर स्थावर होण्यापूर्वीच महाविकास आघाडी पार्ट 2 ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे महायुती सरकारच्या स्थापनेपासून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये धुसफुसीची दबक्या आवाजात चर्चा आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीची वारंवार चर्चा पुढे येताना दिसते आणि अशातच नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत येण्याची ऑफर दिल्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीच्या एकूणच बांधणीबद्दलची चर्चा जी याची सुरू झाली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे. त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे. त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे. काँग्रेसकडे त्यांनी यावं. दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण करू. आणि
जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही. कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा, तो आपण जाऊ देणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे. बुरा न मानो होली. आता नानांच्या म्हणण्याला सिरियसली घेत शिंदे आणि पवारांनी वेगळा विचार करायचं ठरवलं तर आकड्यांचं म्हणजे आकड्यांचं गणित देखील महत्त्वाचं आहे ना. आकड्यांचं गणित काही जुळताना दिसत नाही. दादा आणि भाईंनी महाविकास आघाडीला साथ दिली तर नव्या आघाडीचं चित्र काहीसं असं असू शकतं. चला एक नजर टाकूयात काय असू शकतं हे चित्र. बघा, आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे आत्ता सभागृहात 57 आमदार आहेत, बरोबर. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटा त्याचे आमदार आहेत 41, काँग्रेसचे 16, बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत. बरोबर आकडेवारी एकूण येते 144. आता यामध्ये मॅजिक फिगरला पुन्हा एक आमदार जो आहे तो कमी पडतोय. पण आता सत्ता स्थापनेसाठी एका आमदाराची आवश्यकता आहे आणि तो जर मिळाला तर मॅजिक फिगर होईल सत्तेची 145. तर असं हे गणित जे ते साधता येऊ शकतं. पण बघूयात काय नेमकं येणाऱ्या काळात घडतंय. दरम्यान पटोलेंच्या ऑफरनंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय म्हणणं आहे पाहूयात. दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे. त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे. त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे. काँग्रेसकडे त्यांनी यावं. दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले. पण एक आहे, राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दोस्त भी नहीं होता और दुश्मन भी नहीं होता. समय के साथ सब राजनीति चलती है. त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे. पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे. नाना माझे मित्र आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची अधोगती झालेली आहे. त्याच्या आधी पक्ष मांडण्यासाठी आज लक्ष द्यायची गरज आहे.